नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 3, जीवकाचे दान. जेव्हा तथागत राजगृहात असत तेव्हा जीवक वैद्य दिवसातून 2 वेळा त्यांच्याकडे जात असे. बिंबिसार राजाने दान केलेले वेळुवन फार दूर असल्याचे त्याला जाणवले. राजगृहात जीवकाच्या निवासानजीक त्याच्या मालकीचे आम्रवन नावाचे उद्यान होते. तिथे एक सर्वांग परिपूर्ण विहार बांधावा आणि आम्रवनासहित तथागतांना त्याचे दान करावे असे त्याला वाटले. ह्या कल्पनेने प्रेरित होऊन तो तथागतांपाशी गेला आणि आपली इच्छा परिपूर्ण करण्याची त्याने अनुज्ञा मागितली. तथागतांनी मूक राहून संमती दर्शविली. उपभाग 4, आम्रपालीचे दान. तथागत नादिकामध्ये राहिले असताना त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावेसे वाटले. त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हटले, चल आनंद, आपण वैशालीला जाऊया. फार छान असे म्हणून आनंदाने संमती दर्शविली. नंतर मोठ्या भिक्खू संघासहित तथागत वैशालीस पोहोचले. तेथे आम्रपालीच्या आम्रवनात तथागत वास्तव्यास राहिले. तथागत वैशालीस आले असून आपल्या आम्रवनात राहिले आहेत असे गणिका आम्रपालीला समजले. तिने पुष्कळ राजकीय वाहने मागून त्यापैकी एकात स्वतः आरूढ होऊन इतर रथात आपल्या अनुचर सेविकांसह ती आम्रवनाकडे निघाली. ती जिथपर्यंत रथ जाऊ शकला तिथपर्यंत ती रथातून गेली. मग खाली उतरून तथागत जिथे होते त्या स्थानापर्यंत पायी चालत जाऊन जवळ गेलेल्या तिने त्यांना अभिवादन केले आणि ती एका बाजूस बसली. ती तशी बसल्यानंतर तथागतांचा कल्याणकारी धर्मोपदेश तिला ऐकावयास मिळाला. नंतर आम्रपाली गणिकेने तथागतांना दुसऱ्या दिवशीचे जेवणाचे निमंत्रण दिले. तथागतांनी मौन राहून संमती दर्शवली. आपल्या आमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला हे समजताच आम्रपाली आपल्या आसनावरून उठली आणि तिने त्यांना अभिवादन केले. नंतर प्रदक्षिणा घालून ती तिथून निघून गेली. जेव्हा आम्रपालीच्या लिच्छवींना समजले की तथागत वैशालीला आले असून आम्रपालीच्या आम्रवनात त्यांचे वास्तव्य आहे, तेव्हा त्यांना सुद्धा आपल्या घरी भोजनासाठी तथागतांना आमंत्रित करायचे होते. म्हणून त्यांनीही बरीचशी राजकीय वाहने सिद्ध करून प्रत्येकात एक जण आरूढ होऊन ते आपल्या सोबत्यांसहित वैशालीहून निघाले. आम्रपालीची आणि त्यांची परस्परांविरुद्ध दिशेने येताना गाठ पडली. त्या तरुण लिच्छवींच्या रथांना आम्रपालीचे रथ चालकाला चाक, आसाला आस आणि जूला जू असे जोराने घासत गेले. तेव्हा ते तिला म्हणाले, आम्रपाली, असे काय विशेष आहे की आमच्या रथांना अशी टक्कर देत तू निघाली आहेस? स्वामींनो, तथागतांनी भिक्खू संघासहित उद्या भोजनाचे माझे निमंत्रण स्वीकारले आहे. आम्रपाली मोठ्या अभिमानाने म्हणाली.
आम्रपाली हा मान आम्हाला देण्यास आमच्याकडून तू एक लक्ष मोहरा घे. स्वामींनो, वैशाली आणि त्या सभोवतालचा तुमच्या नियंत्रणाखालील प्रदेश जरी आपण मला देऊ केला तरी हा विक्रय मी करणार नाही. लिच्छवी हातवारे करीत म्हणाले. ह्या आम्रपालीने आम्हास हरविले आणि ते आम्रपालीच्या आम्रवनाच्या दिशेने निघून गेले. आपल्यावर कुरघोडी झाली हे जाणूनही तथागतांना भेटून फेरविचाराने त्यांच्याकडून आपल्या आमंत्रणाचा अग्रक्रम मिळवावा ह्या आशेने ते आम्रपालीच्या आम्रवनात गेले. लिच्छवी दुरून येताना दिसताच तथागत भिक्खूंना म्हणाले, आपल्यापैकी ज्या कोणी कधी देव पाहिले नसतील त्यांनी ह्या लिच्छवींकडे पाहावे, ह्या लिच्छवींच्या समुदायाकडे पाहावे आणि तुलनेने त्यांचे निरीक्षण करावे. हे दिव्य लोकातील जणू देवच आहेत. रथ जाऊ शकतील तिथपर्यंत गेल्यावर लिच्छवी रथातून उतरले आणि तथागत आसनस्थ होते त्या स्थानी जाऊन नम्रतेने त्यांच्या शेजारी ते बसले. नंतर तथागतांना उद्देशून ते म्हणाले, तथागतांनी भिक्खू संघासह उद्या आमचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारून आमच्यावर कृपा करावी. हे लिच्छवी जन हो, उद्याचे भोजनाचे आमंत्रण स्वीकारल्याचा मी आम्रपालीला आधीच शब्द दिला आहे. ते म्हणाले. आम्रपालीने आपल्याला हरविल्याची लिच्छवींची आता खात्री पटली. तथागतांच्या वचनाचे अनुमोदन करीत ते आपल्या आसनावरून उठले आणि तथागतांना अभिवादन करून प्रदक्षिणा घालून ते निघून गेले. रात्र संपताच आम्रपालीने आपल्या प्रसादात साखर भात आदी मिष्टान्ने तयार करून ती दुसरे दिवशी तथागतांना म्हणाली, भगवान, वेळ झाली, भोजन तयार आहे. वस्त्र परिधान केल्यावर तथागतांनी आपले उत्तरीय व भिक्षापात्र घेतले आणि भिक्खू संघासह आम्रपालीच्या प्रसादात ते गेले. त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर ते बसले. मग आम्रपालीने त्यांना व भिक्खूंना साखर भात व मिष्टान्ने वाढली आणि पोट भरेतो त्यांना जातीने आग्रह करीत स्वतः वाढत राहिले. भोजन संपल्यावर तथागतांनी आपले भिक्षापात्र स्वच्छ केले आणि हात धुतले. आम्रपाली नंतर त्यांच्या शेजारी कमी उंचीच्या एक चौरंग ठेवून त्यावर बसल्यावर त्यांना उद्देशून म्हणाली, भगवान, आपण आपणास व आपल्या संघास माझे उद्यान मी अर्पण करीत आहेत. तथागतांनी त्या दानाचा स्वीकार केला आणि दानाचे अनुमोदन करीत धर्मोपदेश केल्यानंतर ते तिथून निघून गेले. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे. साधु साधु साधु. नमो बुद्धाय.